पालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। मतदानासाठी आता अवघे काही तासच उरलेले आहेत। 29 महापालिकांसाठी ही निवडणूक होतीये। मतदान पार पडतंय। मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। सगळीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अनेक उमेदवारांचं भवितव्य उद्या ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। मतदार राजाचा कौल नेमका कुणाला असेल, महापालिकांवर नेमका कुणाचा झेंडा असेल, महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हाती असतील हे आपल्याला 16 तारखेला मतमोजणी आणि निकालाच्या दिवशी कळेल। राज्य निवडणूक आयोगानं मतदानासंदर्भातली जी सगळी तयारी आहे ती आता पूर्ण केलेली आहे। राज्यातल्या 29 महापालिका क्षेत्रामध्ये विविध मतदान केंद्रांवर ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आहे। काही ठिकाणी ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि याच संदर्भातली माहिती जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत आहेत। पुण्यातनं आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला सचिन आपल्याकडे येतो। छत्रपती संभाजीनगरची पालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे आणि उद्या मतदान पार पडणार आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे सचिन, काय नेमकी माहिती आहे त्याबद्दलची? आपण म्हटल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची पालिका निवडणूक महानगरपालिका निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि या ठिकाणी अस्तित्वाची झालेली आहे। सर्व राजकीय पक्षांनी या अनेक वर्षांपासून प्रयत्न केलेला होता, मात्र अखेर तो मुहूर्त आलाय, तो म्हणजे उद्याचा। काही तासांवरच आता मतदान जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे। मतदानाची पूर्ण तयारी म्हटली जाते ते म्हणजे मशीन्स नेणे, पूर्ण तयारी करणे, सामग्री जमा करणे, त्यासोबतच पोलीस यंत्रणा, त्या जे बूथ आहेत त्या बूथवर कर्मचारी तैनात करणे, ही संपूर्ण जे नियोजन आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि उद्या सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होईल। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये काही अतिसंवेदनशील देखील मतदान केंद्र आहेत, ज्या ठिकाणी काही गोंधळ होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर तब्बल या ठिकाणी 11 लाखांपेक्षाही अधिक जे कर्मचारी आहेत, 11 लाखांपेक्षा जे अधिक या ठिकाणी मतदार आहेत, त्या मतदानाच्या योग्य सोयीसुविधांसाठी या ठिकाणी 5,000 पेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत आणि 5,000ची जी संख्या आहे ती पोलीस यंत्रणेची देखील मोठी या ठिकाणी असणार आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो, अनेक वर्ष झाले ही निवडणूक होत नव्हती, त्यामुळे बऱ्याच जणांनी तयारी केली होती ती म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी। बऱ्याच जणांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। मात्र आता निवडणूक जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे, म्हणजेच आता काही तासांवरच मतदान प्रक्रिया जी आहे ती आलेली आहे। त्यानंतर जेव्हा मतदान हे केलं जाईल त्यानंतर निकालालाही आता काही तास शिल्लक राहतील। म्हणजे ही निवडणूक महत्त्वाची, प्रतिष्ठेची आणि सर्वच लक्ष केंद्रित करणारी बनलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि फक्त काही तासच शिल्लक आहेत, जे म्हणजे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी। अजिंक्यजी, ठीक आहे। आपण पुण्यामध्ये काय नेमकी तयारी झालेली आहे मतदानासंदर्भातली त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमोल, पुण्यामधली निवडणूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि प्रतिष्ठेची सुद्धा झालेली आहे, कारण भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीतले दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पुण्यामध्ये सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याची उत्सुकता आहेच। मात्र मतदान आधी होणं उद्या गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे पुण्यासाठी? अमोल, काय अपडेट आहे या संदर्भातली? महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे। आज मतदान यंत्रांचं वाटप हे सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये जवळपास 41 प्रभाग आहेत आणि 165 पैकी 163 नगरसेवकांचं भवितव्य खरं तर उद्या होणार आहे, त्यांना मतदान केलं जाणार आहे। याआधी आपण पाहिले की 2 उमेदवार होते ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे उद्या 163 जागांसाठी मतदान केलं जाईल। महत्वाचं म्हणजे 4011 मतदान केंद्र पुण्यामध्ये आहेत। सर्वाधिक मतदान केंद्र असलेलं पुणे महानगरपालिकेचं हे सगळं क्षेत्र असणार आहे, कारण की पुणे महानगरपालिका निवडणूक ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे। त्या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त, त्याचबरोबर निवडणूक कर्मचारी यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। या संपूर्ण निवडणुकी प्रक्रियेच्या दरम्यान महानगरपालिकेचे जवळपास 26,000 निवडणूक कर्मचारी आहेत, ते मैदानामध्ये असणार आहेत। आजपासूनच त्यांना त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सर्व ईव्हीएम मशीन असेल, बॅलेट युनिट असेल,
हे सगळं आता मतदान केंद्रांवर पोहोचलेलं आहे आणि उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे। पुणेकर नागरिकांनी सर्वात जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलेलं आहे आणि लोकशाही मराठी सुद्धा करते, कारण की सातत्याने आपण पाहतो की निवडणुका या लांबच चाललेल्या होत्या। तब्बल 8 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे आता पुणेकरांचं सुद्धा या संपूर्ण मतदान प्रक्रियेकडे लक्ष लागलेलं आहे। कारण नागरिकांमध्ये एक रोष होता, त्यांना नगरसेवक हवे होते, मात्र नगरसेवकांची निवडणूक ही सातत्याने लांबणीवर पडत होती आणि त्यामुळे उद्या हा जो लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवामध्ये सर्वात जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावा आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता उद्या सकाळपासून या संपूर्ण मतदान प्रक्रियेला कशा पद्धतीने सुरुवात होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास 35 लाख पुणेकर आहेत ते उद्या मतदान करणार आहेत आणि त्यामुळे आता हा आकडा ही टक्केवारी कितीपर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण गेल्या 15 दिवसांमध्ये आपण पाहिलं की राजकीय आरोप प्रत्यारोप राजकीय पक्षांमध्ये होत होते, पण आता खरी लढाई जी आहे ती प्रशासनाची आहे आणि त्यामुळे प्रशासन पुणे महानगरपालिका निवडणूक आयोग हे आता उद्या मतदानासाठी सज्ज झालेला आहे आणि उद्या सकाळपासून 7:30 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। बरोबर आहे। आपण इतरही अनेक भाग आहेत ज्यांच्या ठिकाणावरनं आपण मतदानाच्या तयारी संदर्भातले अपडेट्स जाणून घेणार आहोत। नवी मुंबईहून आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आहेत आपल्यासोबत, मुंबईतनं आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आहेत आपल्यासोबत। सुरुवातीला आकांक्षा आपल्याकडे येतो। नवी मुंबईमध्ये सुद्धा पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्या मतदान होत आहे आणि या मतदानासाठी पालिका प्रशासन असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल, नेमकी कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, पोलीस यंत्रणेनं नेमकी कशा पद्धतीची तयारी केलेली आहे, सविस्तर याबद्दल काय सांगते? आकांक्षाचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये व्यवस्थित। आपण पुन्हा एकदा तिच्याकडे जाणार आहोतच, मात्र त्यानंतर आपण मुंबईतला आढावा नेमका घेऊया। काय आहे मुंबईतली सध्याची मतदानासंदर्भातली तयारी? उमेश करंजकर आहेत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या। उमेश, मुंबई शहर मुंबई उपनगर दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीनं आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे? काही ठिकाणची तयारी पूर्ण झाल्याचं देखील समजलेलं होतं। पोलीस यंत्रणा नेमकी कशा पद्धतीनं सज्ज असणार आहे? काय नेमकी सगळी तयारीविषयीची अपडेट आहे? सकाळपासूनच मतदानाचे जे साहित्य आहे ते वाटपाला सुरुवात झाली होती आणि जवळपास सर्वच मतदान केंद्रावर त्यांचं साहित्य जे ते पोहोचलेलं आहे। आता मी धारावीच्या जे उत्तर विभागातलं जे मतदान केंद्र आहे हे मुंबईतलं जवळपास जसं म्हणता येईल की सगळ्यात मोठं मतदान केंद्र जे आहे ते इथं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मतदान केंद्रावर नेमकी काय तयारी आहे आता आपण पाहू शकतो। जवळ जे निवडणूक कर्मचारी आहेत ते सर्वच्या सर्व पोहोचलेले आहेत। जे सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा आहे, निवडणूक अधिकारी आहेत, पालिकेचे कर्मचारी आहेत, हे देखील पोहोचलेले आहेत। जवळपास 64,000 कर्मचारी संपूर्ण मुंबईमध्ये जे आहेत ते निवडणूक आयोगाकडनं रुजू करण्यात आलेले आहेत। यासाठी जवळपास 45,000च्या वर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं। एकूणच काय तर आता जर सुरक्षा यंत्रणा जर पाहिली तर सुरक्षा यंत्रणा देखील तेवढीच चोख ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण मुंबईमध्ये 22,000च्या वर पोलीस यंत्रणा जी आहे ती या निवडणुकीच्या कामासाठी असलेली आपल्याला पाहायला मिळते। का उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे। भयमुक्त वातावरणात त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि मतदान करताना कोणतीही अडचण त्या मतदारावर येऊ नये किंवा मतदाराला कोणत्या अडचणीला सामोरे जाऊ नये याची पूर्ण पण तयारी जी आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलेली आहे। सर्व आता हा जसं मी तुला आधी म्हटलं होतं की हा मुंबईतील जवळपास सगळ्यात मोठा मतदान केंद्र आहे। इथे 42,000 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस मतदार इकडे येईल तेव्हा त्याला आपलं मतदान केंद्र शोधताना त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। हे जे रंगसंगतीचा सांगड घालत ज्या पट्ट्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्या पट्ट्यांवरती जेव्हा तो मतदार येईल तेव्हा त्याला त्याच्या मतदानाची स्लिप देण्यात येणार आहे आणि त्या स्लिपवरती जे आहे तो रंग असणार आहे आणि त्या रंगाच्या पट्टीवरून त्याला थेट चालत जायचं आहे आणि त्या रंगाच्या पट्टीवरून जर तो थेट चालत गेला तर सरळ आपल्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहे। त्याच्यामुळे त्याला कुठेही आपलं मतदान केंद्र शोधावं लागणार नाहीये। अशा प्रकारची यंत्रणा या मतदान केंद्रावर उभी करण्यात आली आहे। म्हणजे आता मतदान केंद्र आपल्या समोर आहे उमेश, जसं तुम्ही दाखवताय प्रेक्षकांना लोकशाहीच्या की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत आणि मतदारांना मतदान करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे। पुन्हा एकदा नवी मुंबईकडे जाऊया। आकांक्षा पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा,
नवी मुंबईमध्ये नेमकी कशा पद्धतीनं मतदानासंदर्भातली तयारी झालेली आहे? पालिका प्रशासनाकडनं असेल, पोलीस प्रशासनाकडनं असेल किंवा राज्य निवडणूक आयोगाकडनं असेल, नेमकी कशी तयारी झालेली आहे आतापर्यंतची? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेची ठरत असताना पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी घडलेल्या होत्या. मात्र खरी परीक्षा आता सुरू झालेली आहे, कारण उद्या यासाठी मतदान पार पडणार आहे. 111 सदस्यीय संख्या आहेत आणि या 111 जागांसाठी तिथे ते उद्या सर्व नागरिक आहेत नवी मुंबईत हे मतदान करणार आहेत आणि 16 तारखेला या सर्व जागांचा निकाल लागण्याचं पाहायला मिळत आहे. आणि यामध्ये पाहायला गेलं तर 499 जे उमेदवार रिंगणात आहेत, सर्वपक्षीय उमेदवार, आणि 9 लाखांहून अधिक जी लोकसंख्या आहे, जे मतदार आहेत ते उद्या मतदान करणार आहेत. आणि जे निवडणूक आयोगाचं पाहायला गेलं तर संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. आज सकाळपासूनच ईव्हीएम मशीन असतील त्याची देखरेख करण्यास सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण जे बूथ आहेत त्या ठिकाणी कुठेतरी ईव्हीएम मशीन हे ठेवण्यात आलेले आहेत आणि पोलिसांचा देखील कडकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला ही उद्या सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जे उमेदवार आहेत किंवा वरिष्ठ नेते असतील त्यांची प्रतिष्ठा ही प्रणाला लागण्याचा म्हणजे आता नवी मुंबईमध्ये सुद्धा अत्यंत जय्यत अशी तयारी करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत. सचिन, अमोल, आकांक्षा आणि उमेश, आपल्या सगळ्यांचे आभार. आपण आपापल्या भागातील मतदानासंदर्भातली तयारी काय नेमकी झालेली आहे ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.